तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. 2 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी मोठी झाले पप्पा, आता मी 10वीला गेले पप्पा, आता मी बाप विसरले होते पप्पा, मी बाप विसरले होते. मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हते, पण आज शाळेमध्ये व्याख्यान ऐकलं पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला. म्हणून पप्पा आज येऊन मी तुम्हाला मिठी मारते पप्पा, मिठी मारते पप्पा. पोरी फक्त मिठी मार ग बापाला, बघ तुझा बाप हंबरडा फोडून रडेल पोरी, तुझा बाप हंबरडा फोडून रडेल पोरी. हे बापाची किंमत त्या पोराला विचार. रे पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप लहानपणीच निघून गेला आहे त्याला बापाची. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, 4 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं कुठल्या तर कोपऱ्यात. त्या पोराजवळ जायचं आणि त्या पोराला फक्त म्हणायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी जोराची खाली टाकून देत ते पोरगा हंबरडा फोडतं. नका विचारू मला माझ्या बापाचं नाव, नका विचारू मला माझ्या बाप. डब्यात मी सापडलो होतो, तिथनं मला उचलून आणून इथं ठेवलंय. मला बाप माहित नाही, मला आई माहित नाही. नका विचारू मला. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप सणासुदी दिवशी, तुमचा बाप सणासुदी दिवशी जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घातलास की बापाकडे बघतेस आणि बाप म्हणतो, पोरा आवडलाय ना, उचल पोरा, हे उचल पोरा म्हणतो. त्या कपड्यावरच लेबल बघतो, हळूच कोपऱ्यात जाऊन आपल्या खिशात तेवढं पैसे आहेत का बघतो. पोरी स्वतःच्या अंगावर फाटकी कपडे घालतो, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा घालून तुला नटवतो. त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे. आणि बिना बापाचं पोरग अनुभवलंय बाग, अनुभवलंय मी, स्वतः अनुभवलंय म्हणून बाप सांगत फिरतोय. बघ, बिना बापाचं बिना बापाचा पोरग सणासुदी दिवशी आहे, बिना बापाचा पोरग सणासुदी दिवशी कुठल्या तर झाडाखाली उभा असत आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत. आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतो आणि त्याच्या डोक्यात विचार येतो, जर माझा बाप जिवंत असता, जर माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत पळत घरी जात, आपल्या आईकडे जात आणि आईला म्हणतो, आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला ग, आय मला ग. तेव्हा ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत, माझा पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचा पैसा येणार नाही, तर आईला माहित असतं 2 दिवसानं आपण लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. हळूच पोरग म्हणतं, आय, आपलंच आबा आपल्याला सोडून लवकर का गेलं ग? निशब्द असते आई, उरतात फक्त अश्रू. म्हणून पोरीनं सांगतो, आहे ना बाप घरात, आज जा पळत आणि बापाला मिठी मारा पोरीनं, कारण आईचे अश्रू दिसतात ग. आई हंबरडा फोडते, आई शिवाय काय नाही खरं आहे, आईमुळे आम्ही हे विश्व बघितलं, अगदी खरं आहे. आई रडते, माऊली रडते, पण पोरीनं या जगात तुमच्यासाठी सगळ्यात जास्त कोण रडत असेल?
तर रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर बसून तुमचा बाप तुमच्यासाठी रडतो. पोरांनो, तुमचा बाप तुमच्यासाठी रडतो. हे पोरी, हे बघ, बापाला कधी बघायचं तुला ओळख करून देतो बघ. बापाला कधी बघायचं तुला ओळख करून देतो बघ. हे बघ, शाळेमध्ये येतो ना बाप, तुझी फी भरायला तुझा डबा घेऊन येतो ना बाप, तेव्हा बापाला बघायचं नाही. खऱ्या बापाला कधी बघायचं मी सांगतो बघ. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरीनं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या उजेडात बापाला बघायचं. बापाच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो. त्याचं नाव बाप आहे पोरी, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. ए पोरी, हे बघ, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर 10 वेळ टाकत तो चांबाराकडे जाऊन, पण तुझ्या पायातलं चप्पल जर तुटलं ना पोरी, तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो. दीदी, तुटलेलं चप्पल दे टाकून ग, हे घाल पायात. हे पोरांनो, आम्ही नालायक झालो, आम्ही हरामखोर झालो. सगळ्या जगाची माहिती आम्हाला आहे, सगळ्या जगाची माहिती आम्हाला आहे, पण ज्यांनी जग दाखवलं त्यांच्याबद्दल मात्र आपल्याला काहीच माहिती नाही. पोरी, 1 मिनिटात मी तुला सांगतो बघ पोरी. हे बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. हे बघ, हा असा मंडप बघितला ना पोरी की अंगावरती काटा येतो बघ. आणि या मंडपामध्ये लपलाय खऱ्या अर्थानं बाप. हे बघ, बाबांनी ज्या वेळेला ही शिक्षण संस्था स्थापन केली त्यावेळेला त्यांचं उद्दिष्ट नेमकं तेच होतं. अनेक पदव्या पोरांना मिळतील, पण पोरांच्यातला माणूस कधी जागा करायचा, कसा व्हायचा. ऐक, हा मंडप बघितला की अंगावर काटा येतो, हा मंडप बघितला की अंगावर काटा येतो, कारण या मंडपात लपलाय तुझा बाप. तुला 1 मिनिटात दाखवतो, मी इथं थांबतो बघ पोरी. हे बघ, 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखा बापानं तुला जपलाय बघ पोरी. 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखा बापानं तुला जपलाय बघ पोरी. 20 वर्ष, 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखा बापानं तुला जपलाय बघ. आणि 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं ना पोरी, 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं तेव्हा रात्रीच्या अंधारात सगळ्यात जास्त कोण झुरत असतो तर त्याचं नाव बाप आहे. सगळं कुटुंब आनंदात असतं, पण बापाला माहित असतं काही दिवसात माझी पोरगी मला सोडून कायमची निघून जाणार आहे. जेव्हा लग्नपत्रिका तुझी छापून येते तेव्हा हसत हसत पाहुण्यांना लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात पुढे असतो बघ. यायचं सकुटुंब सपरिवार, सकुटुंब सपरिवार सगळ्यांनी यायचं. 2 दिवस अगोदरच यायचं, माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे. यायचं, सगळ्यांनी यायचं. हसत हसत लग्नपत्रिका देतो, जसा पाठमोरा होतो तसा हंबरडा फोडत येऊन गाडीत बसतो, कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार, या तारखेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. 12.5चं तांदूळ असतं बघ पोरी, 12.5चं तांदूळ असतं बघ. नवऱ्या बरोबर नटून थटून तू लग्नाच्या बोहल्यावरती उभी असतेस बघ. तांदूळ पडतात बघ,
प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला त्या लग्नाच्या बाहुल्यावरती येतो बघ. तू प्रत्येकाला दादा काका मामा म्हणून प्रत्येकाच्या पाया पडत असतेस. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो, प्रत्येकाचा आशीर्वाद तू घेत असतेस. आणि त्याच लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ, जेवणाच्या पंक्ती उठत असतात. आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. प्रत्येकानं जेवायचं, प्रत्येकानं जेवण करून जायचं, कोणी उपाशी जायचं नाही. माझ्या पोरगीचं लग्न आहे आणि मनामध्ये चाललेलं असतं जेवण संपलं की माझी पोरगी मला सोडून निघून जाणार आहे. एका डोळ्यात अश्रू असतात आणि चेहऱ्यावर हास्य असतं. कोणीतरी विचारतं काय डोळ्यात पाणी आलं, काहीतरी गेला, कचरा गेला. कचरा गेलेला नसतो ग, हसत हसत लोकांना जीव घालत असतो. पण काळजामध्ये तुझ्या भेटीचं वादळ उठलेलं असतं ग, तुझा विरह त्याला सहन होत नसतो ग. बघता बघता 3:30 वाजतात पोरी, बघता बघता 3:30 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि नवऱ्याचा हात धरून तू लग्नाच्या बाहुल्यावरून खाली येतेस. आणि लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ, आई फोडते. पोरी आज घरी कसं जाऊ, पोरी पोरी आज घरी कसं जाऊ, कसं जाऊ पोरी पोरी पोरी. घर खायला उठल की घराच्या भिंती खायला उठतील, कसं जाऊ घरी पोरी. हे पोरी कोणाला सांगू आज स्वयंपाकात मदत कर, कोणाला सांगू दादाचा अभ्यास आज घे, कोणाला सांगू तुझा बाप माझ्या बरोबर भांडण करून गेलेला आहे बघ. माझ्याशी भांडण करून गेला की दिवसभर उपाशी असतो. त्याला फोन कर, त्याला बोलव, आज कोणाला सांगू ग. आई हंबरडा फोडते, तू आईच्या गळ्यात पडून जोर जोरात रडत असतेस. आई रडू नको, मी जायचं कसं ग, मग मी जायचं कसं ग. इतक्यात 7वीचा भाऊ तुला म्हणतो ताईडे परत कधी येणार. आणि मग मात्र तुझा बांध तुटतो आणि भावाला पकडून जोर जोरात रडतेस. घर सोडताना मला आई बाप कळायला लागलाय रे. तू आई बापाला त्रास देऊ नको, तू आई बापाला त्रास देऊ नको, तू आई बापाला त्रास देऊ नको. तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळा लग्न मंडप रडतो. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप हसत हसत फिरत असतो. तुझा बाप पळत पळत येतो, तुझा बाप पळत पळत तिथे येतो. सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय. कोणी रडू नका, चला कोणी रडू नका, चला माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, हसत हसत तिला पाठवा. बाप पळत पळत येतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर तुझी गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन जातो. गाडीचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडतो, तुम्हा दोघांना आतमध्ये बसवतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत म्हणतो जा पोरी. रडायचं नाही, जा चल. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, उशीर का झाला, या मैत्रिणीकडे का गेलीस, त्या मैत्रिणीकडे का गेलीस. आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा लग्न मंडप रडला पण माझा बाप नाही रडला. सगळा लग्न मंडप रडला पण माझा बाप नाही रडला. पोरी चूक, पोरी तुझा बाप रडला, पोरी पोरी तुझा बाप रडला, दिसला नाही पोरी, तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. हे बघ पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप पळत पळत परत येतो बघ. त्या लग्न मंडपात तुझा बाप पळत पळत परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, बाबा तुझं किती रे पैसा, तुझं किती रे पैसा.
आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. तुझं किती रे पैसा? ए बस्तवाल्या, तुझं किती रे पैसा? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे वाजंत्रीवाल्या, 500 रुपये तुला जास्त घे रे बाबा. माझी पोरगी जाताना लय भारी वाजवलंस बघ, काळीच माझं तुटत होत. तुला 500 रुपये जास्त घे. जेवणवाल्या, चांगलं जेवण दिलंस. हे घे तुझं पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी, ए पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी, आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशिओली करतो, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. ए, तुझी आई म्हणते आहो सावरा की. किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्याचं नाव बाप आहे. पोरी, मी बघितलाय बघ एका बापाला, तुझी जुनी ओढणी, तुझी जुनी ओढणी घेतो आणि त्या ओढणीनं आपलं डोळं पुसत त्या ओढणीचं 50 मुख घेतो आणि किमान 1 महिना ती ओढणी उशाला घेऊन लहान लेकरासारखा जो झोपतो, त्याचं नाव बाप आहे. पोरी, त्याचं नाव बाप आहे. एकच शेवटचा प्रश्न बाबांच्या स्मृती दिनानिमित्त. कदाचित असं समजा या 14व्या स्मृती दिनानिमित्त बाबाच माझ्या मुखातून बोलतायत. एकच प्रश्न, एकच. अशा बापाच्या तोंडावर थुकून तुम्ही पोरीनो घर सोडून निघून जाणार आहात का? ए पोरी, ए पोरा, अशा बापाच्या तोंडावर थुकून तुझी उंची बापाच्या उंची एवढी झाली म्हणून तू व्यसन करणार आहेस का पोरा? ऐक, महाराष्ट्रात मी बघितलंय बघ, रोज हजारो लेकरं, महिन्याला लाखो लेकरांच्या समोर उभं राहतो बघ घरदार सोडून. कारण हे काम राष्ट्राचं आहे, हे काम गाडगे बाबांचं आहे, हे काम बुद्धांचं छत्रपतींचं आहे, हे काम देशाचं आहे. पैशासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, तर हे फक्त आणि फक्त राष्ट्रासाठी सुरू आहे. लक्षात घ्या पोरीनो. एकच प्रश्न आहे, तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ पोरी, पोलीस स्टेशनला. ऐक, हे नालायक हरामखोर, ऐकायचं, नीट ऐकायचं. तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो आणि पोलिसांना हात जोडून लाचार होऊन कुत्र्यासारखा विनंती करत असतो, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं, शाळेला जातो म्हणून गेली, कॉलेजला जातो म्हणून गेली आणि अजून परतच आली नाही साहेब. 2 दिवस झाले साहेब, पोरगी कुठे गेले माहिती नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. सगळे पाहुणे पळी मला फोन करतायत, जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते पाहुणे मला फोन करतायत आणि विचारतायत, कुठे रे तुझी पोरगी? काय सांगू साहेब, ज्या रस्त्यावरून वाघासारखा चालत होतो 2 दिवस झालं कुत्र्यासारखा चालतोय साहेब. प्रत्येक जण माझ्याकडे बोट दाखवतोय, ह्याचीच पोरगी गेली ना, ह्याचीच पोरगी गेली रे साहेब, कसं जगू? मरण पण येणं साहेब, आईनं तर गळफास लावून घेतला होता, नशीब मी तिथं होतो म्हणून या हातानं सोडवलं साहेब. हे पोरीनो नालायक हरामखोर, ज्या बापाने 20 वर्ष हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं,
त्या बापाच्या तोंडावर थुकून कोण तर 2 वर्षासाठी किंवा 2 महिन्यासाठी तुमच्या आयुष्यात येतो आणि त्या पोराबरोबर बापाच्या तोंडावर थुकून खोट्या प्रेमासाठी पळून जाताना तुम्हाला लाज नाही का ग वाटत? या भारतातल्या पोरींना प्रश्न करतो, हे पोरा, एखाद्याच्या पोरीचा हात पकडायचा आणि रातोरात तिला घेऊन जायचं, याला मर्द म्हणत नाहीत रे, याला नामर्द म्हणतात. आणि तू नामर्द कधीच असू शकत नाहीस, तू छत्रपतींचा मावळायस, लक्षात घे. या गावातली, या राष्ट्रातली प्रत्येक लेख म्हणजे तुझी जबाबदारी आहे. ए पोरीनो, ए पोरी, तुला फसवलं जात आहे बाग. तुझ्या शरीराचा उपभोग घेतला जातोय, तुला रस्त्यावरती सोडून दिलं जात आहे. पोरे, तुझ्या शरीराचे तुकडे करून फ्रीज मध्ये भरून ठेवले जातात, कुत्र्या मांजरांना खायला घातले जातात. या जगात तुझ्यावर एकच व्यक्ती प्रेम करते, त्याचं नाव बाप आहे बघ, आणि एकच आई, ती तुझ्यावर प्रेम करते. पोरी, नको जाऊ ग पोरी, बापाच्या तोंडावर थुकून असं बापाला लाचार करून खोट्या प्रेमासाठी जाऊ नको. तो नालायक कोण आहे तुला माहिती नाही, तो हरामखोर कोण आहे तुला माहिती नाही. व्यसन करणारा, तुझ्यापेक्षा शरीरानं वयानं कितीतरी मोठा असलेल्या त्या हरामखोराबरोबर जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? पोरी, सांग त्या बापानं कसं जगायचं. हे बघ, शेवटचाच प्रश्न करतो मी इथं थांबतो बघ. जायचं आहे ना तुला? जायचं आहे ना? 100% जा. 18 वर्ष पूर्ण झाली, 18 वर्ष पूर्ण झाली म्हणून जायचं आहे ना तुला? 100% जा. पण जाताना एक काम कर बघ, हे बघ, 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलंय बघ पोरी. 20 वर्ष बापानं तुला खाऊ घातलंय बघ पोरी. 20 वर्ष बापानं भरवलंय बघ पोरी तुला. जाण्याच्या अगोदर 2 दिवस बापाला सांग, पप्पा, पप्पा, मला माझ्या हातून तुम्हाला खाऊ घालायचंय. पप्पा, माझ्या हातून तुम्हाला खाऊ घालायचं आहे. तुझा बाप आनंदानं उड्या मारेल. पोरी, मला भूक लागली, जा अन्नाचं ताट तयार करून घेऊन ये. जा स्वयंपाकघरात जा, बापाचा अन्नाचं ताट तयार कर, पण त्याच्यामध्ये विष घाल पोरी, विष घाल, चोरून विष घाल. विषानं भरलेला तो घास बापाला चार. तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मरू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ, आणि मग पोरी डोळ्या माघारी तू पळून जा पोरी. कारण जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी, लई वाईट असतंय. तुझा बाप कधीच ते सहन करू शकणार नाही पोरी. जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय बघ पोरी. झाल्या असतील चुका, होऊ देत. या क्षणापासून तुला माफ केल्या. चुका सगळ्यांच्या हातून होतात, पण या पुढं चूक नाही पाहिजे. पळत पळत घरी जायचं, बापाला मिठी मारायची बघ पोरी. 1 मिनिटासाठी सगळ्या पोरीनी पोराने आपला उजवा हात वरती करायचा आहे. आज नाही तर परत कधीच नाही. करा उजवा हात वरती आणि आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे. 20 वर्ष ज्या बापानं जपलं त्या बापासाठी फक्त 1 मिनिट द्यायचं आहे बघ पोरी. 1 मिनिट द्यायचं आहे. डोळे झाक बघ पोरी, 1 मिनिटासाठी डोळे झाक. झाक डोळे 1 मिनिटासाठी पोरी. 1 मिनिटासाठी डोळे झाक. झाकलेस का डोळे? शांतपणे सगळ्यांनी डोळे झाकायचे आहेत. झाकले का डोळे? आता डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला पोरी. 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला म्हणत होतीस, पप्पा पप्पा, माझ्यासाठी पप्पा घोडा होता का पप्पा? आणि तुझा बाप तुझ्यासाठी घोडा व्हायचा बघ. तुझ्या पाठीवर बसून तू माझा घोडा घोडा करायचीस. त्या बापाला डोळ्यासमोर आण. खांद्यावर घेऊन तुला फिरणाऱ्या बापाला डोळ्यासमोर आण. तुझं शू धुणाऱ्या बापाला डोळ्यासमोर आण. गाव म्हणत होता पोरगी झाली, पोरगी झाली, तेव्हा छड्डू ठोकून सगळ्याला सांगत होता पोरगी नाही रे, लक्ष्मी झाली. त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. आणलंस का ग? आणलंस का? आता बापाला म्हणतेस माझ्यासाठी पप्पा हत्ती व्हा ना पप्पा. त्या बापाला डोळ्यासमोर आण ग पोरी. आता आणलंस का ग? आणि आता तुझं मस्तक ठेव बापाच्या चरणावर आणि घे शपथ.
घे शपथ पप्पा. ज्या विश्वासानं मला तुम्ही घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच विश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. माझी काळजी करू नका पप्पा. ए पोरी, आण ग बापाला डोळ्यासमोर. तुला बाप नसेल तर मला डोळ्यासमोर आण. मी तुझा बाप आहे बघ. तुला शिकवणारा शिक्षक तुझा बाप आहे बघ. आण डोळ्यासमोर आणि घे शपथ पोरी. हे पोरा, जीव गेला तरी बेहतर कुठल्या पोरीचा हात धरून मी निघून जाणार नाही. घे शपथ. मी व्यसन करणार नाही, कधीच व्यसन करणार नाही. घे शपथ. हे पोरी, मार बापाला मिठी आणि सांग पप्पा चुकले पप्पा, पप्पा चुकले हो पप्पा, झालेत माझ्या हातून चुका पप्पा, मला माफ करा, मला मिठीत घ्या पप्पा. पोरी, शांतपणे तुझे डोळे उघड पोरी. हात खाली घे आणि एक नवीन आयुष्य घेऊन घरला जायचंय बघ पोरी. खरं सांगू का तुला, सगळं जग जेव्हा तुझ्या विरोधात उठेल तेव्हा तुझ्या पाठीवर थाप टाकून तुला मिठीत घेणारा एकच माणूस आहे, ज्या माणसाचं नाव बाप आहे बघ पोरी. ज्या माणसाचं नाव बाप आहे. हा, तुला एका मिनिटात तुझा बाप दाखवतो बघ. तू कधी बघितला नाहीस पोरी. तुला एका मिनिटात दाखवतो बघ. इथं कोण एक बाप आला असला तर तुला बाप दाखवतो बघ पोरी. मग तू आयुष्यभर बापाला विसरणार नाहीस बघ. कोण आलाय का बाप इथे आपल्या या पोरीच्या कार्यक्रमासाठी? जरा इकडे या प्लीज, उभं राहा. अजून कोण बाप आलाय का? या सर, जरा प्लीज कम हिअर, प्लीज कम हिअर सर. अजून कोण आलाय का बाप? या शाळेमध्ये कोण आलाय का बाप? जरा कोण हात वर करा, मोठ्या मनाने हात वर करा. कोण आलाय आपल्या लेकीचा कार्यक्रम बघण्यासाठी? कोण आलाय? जरा हात वर करा. कोण आलाय? हात वर करा. बाप कोण आलाय का इथे आहे का? जरा या इकडे या, पुढे या प्लीज. या लवकर, या लवकर, या लवकर, या सर, या लवकर. अजून कोण आले? अजून कोण आले का? आई कोण आले का? आई कोण आले का? हात वर करा. आई कोण? जरा इकडे या प्लीज. या, उठा, या तिघी या लवकर, या लवकर. हे एक परिवर्तन आहे, हे एक राष्ट्राचं काम आहे. अजून कोण बाप आलाय का? जरा लवकर या. लेकींना मला दाखवायचं आहे बाप काय आहे, त्यांच्या काळजावरती पेरलेला आहे. लवकर या सर, या प्लीज. या पुढे या. इथं या सर, सर इथं या, इथं या सर, इथं उभं राहा सर. या माझ्या नावावर उभं राहा. चालतंय. या इकडे या सर, या इथं उभं राहा. हा बाप आहे, हा बाप आहे सर. या इकडे या. आई इथं उभं राहा. होय पोरीना बघा काय, हा बाप आहे बघ. तुझ्या समोर आज मी उभा केला जो तुझ्या काळजावरती पेरत होतो, हा तुझा बाप आहे बघ आणि हे तुझी आई आहे बघ. कोणाचे पप्पा आहे ते? 3 पप्पा कोणाचे? जरा उभं राहा. हात वरती करा. इकडे या. कोणाचे पप्पा आहे ते? लवकर या इकडे या. कोणाचे पप्पा आहेत? इथं उभे राहा, इथं उभे राहा. कोणाचे पप्पा आहेत? इथं उभे राहा. थांब इथं. अजून कोणाचे पप्पा आहे ते? अजून कोणाचे पप्पा आहे ते? हात वरती करा. लवकर या इकडं. चल पळत ये लवकर. या इथं या, लवकर या. इथं उभी राहा. कोणाची मम्मी आहे? थांब इथं. कोणाची मम्मी आहे? त्या हात वर करायचा आहे. कोणाची आई आहे? उठायचं आणि इकडे यायचंय, पुढे यायचं. लवकर ये, पुढं ये लवकर. चल रे बोरा. कुठे आहे तुझे पप्पा? कुठे आहे तुझी मम्मी? ये लवकर इकडे ये. चल ये लवकर इकडे ये. बोरे कुठे आहे तुझी मम्मी? पप्पा कुठे आहे? पप्पा आहेत, मम्मी आहे. चल उभी राहा. समोर उभी राहा, समोर उभी राहा. पप्पांच्या समोर उभी राहा उभे. चल ये. हा तुला दाखवतो बघ तुझा बाप काय आहे, तुझी आई काय आहे, ज्यांच्यासाठी आम्ही जगतोय बघ. तुम्हाला कळत नाही 21व्या शतकामध्ये. मार बापाला मिठी आज कडकडून. मार पोरी, मार बापाला कडकडून मिठी मार पोरी. जोरात मिठी मार पोरी. मार पोरा कडकडून मिठी मार. मार आईला मिठी पोरी. कडकडून मिठी मार. मिठी मार आज. मिठी मार. कडकडून मिठी मार. या हृदयाची त्या हृदयाला मिठी गेली पाहिजे. हा बाप आहे पोरीना जो तुमच्यासाठी नागडा राहिला. हा बाप आहे तुमच्यासाठी उघडा राहिला. ही आई आहे तुमच्यासाठी झिजले. 102 ताप अंगात असताना सकाळी उठून तुम्हाला डबा कोणी करून दिला तर या
आईनं करून दिला. लक्षात घ्या, रात्रंदिवस तुझ्या डोळ्यासमोर कोण असतंय तर तुम्ही असताय पोरानं. हा बाप आहे बघ पोरी, तुझ्यासाठी नागडा राहिला, तुझ्यासाठी उघडा राहिला. हा बाप आहे पोरी. या बापानं लक्षात घे, अनेक पावसाळे तुझ्यासाठी अंगावर झेलले, अनेक उन्हाळे तुझ्यासाठी अंगावर झेलले. हा बाप आहे, हा बाप आहे पोरी. हे पोरी, हे पोरी, हे पकड आईचं चरण, पकड आईच्या चरणावर तुझं मस्तक आता ठेव आणि घे आशीर्वाद. हे पकड बापाच्या चरणावर पाय ठेव, लाजू नको पोरी. हा बाप होता, हा बाप होता म्हणून आज तू आहेस बघ. आज तू आहेस पोरीनं. घरी जायचं पोरीनं, घरी जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ. बापाच्या मिठीमध्ये प्रचंड ताकद आहे बघ पोरी. हा तो बाप आहे पोरी. हाच बाप सांगण्याचा प्रयत्न करतोय बघ. या बापाशिवाय आणि या आईशिवाय आयुष्यात तुमच्यावर कोणीच प्रेम करू शकणार नाही पोरीनं, कोणीच प्रेम करू शकणार नाही. बस हाच बाप तुमच्या काळजात पेरायचा होता. बसू शकता. पोरी, डोळ्यातल्या अश्रूंना नक्कीच तू न्याय देशील. आई आणि बापाला तू नक्कीच न्याय देशील पोरी. बस अजून काय बोलावं मी. इथपर्यंत आलो, तुमच्यामधला बाप जागा केला. मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल तर या वसंत नावाच्या बापाला मोठ्या मनाने तुम्ही माफ कराल. काही शिव्या हसडल्या असतील, पण एक बाप आपल्या लेकरांना संस्कार लावण्यासाठी शिव्या हसडतो, कदाचित शिक्षा सुद्धा करतो. बस बस अगदी त्याच पद्धतीनं मीही तुम्हाला थोडंसं तिखट बोललो असेल, मनाला लागलं असेल तर मोठ्या मनानं मला माफ करा. आणि या क्षणापासून आयुष्यात कधीच आई आणि बापाला विसरू नका. या जगात तुमचा एकच देव आहे, ज्याचं नाव बाप आहे आणि एकच देवी आहे जिचं नाव आई आहे. आणि तुमच्यासाठी एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे. आणि त्या शाळेतला प्रत्येक शिक्षक हाच तुमचा गुरु आहे. लक्षात घ्या. एवढं बोलतो आणि साहेबांनी मला आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलवलं, किंबहुना त्या पात्रतेचं मला समजलं आणि या विचार मंचावर आपली सेवा करण्याची संधी मला दिलीत. मी आपली संधीचं सोनं करत आपली सेवा केली. मी निमित्त आहे, मी काहीच नाही. एक साधा मुलगा, कसबे डिग्रज, सांगली जिल्हा, मिरज तालुक्यातून आलेला एक साधा मुलगा. हे काम राष्ट्राचं आहे, हे काम देशाचं आहे. म्हणून आई जगदंबा, आई भवानी हे ब्रह्मांड माझ्याकडून करवून घेते. मी फक्त निमित्त आहे, एवढंच आपणास सांगू इच्छितो. आणि आपल्या ऋणामध्ये राहून इथं मी थांबू इच्छितो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद सर. माझ्या आईच्या रूपानं देव भुईवरती आलं, माझ्या आईच्या रूपानं पावन ब्रह्मांड झालं. एक आई, एक बाप, एक भाऊ, एक बहीण असं एखादं घर हवं जगण्यासाठी. अजून काय हवं? ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती पिटेबरी. अशी निर्विकार, निर्गुण, निराकार, पूर्णमात्र यशस्वी औदार्य, ज्ञान आणि वैराग्य, ऐश्वर्य असा बाप आपण उभा केला आहात. अंतकरणाला आग लावली सर आपण. असे डॉक्टर वसंतरावजी हंकारे साहेब, अगस्ती परिवाराच्या वतीनं आम्ही आपणास मनपूर्वक मनापासून धन्यवाद देत आहोत. त्यानंतर आभार व्यक्त करतायत सन्मान्य श्री सीतारामजी पत्वे सर. आभार तुमचे मानावीत, इतके तुम्ही परके नाहीत. आदरणातून भेटत राहू, भेटलो जरी सारखी नाही. बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू. हृदय जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मात्र मनात राहू. सन्मान्य श्री पत्वे सर. अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवर्य बहा नायकोडे सर तथा बाबा यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आजच्या आभार प्रदर्शनास सुरुवात करतो.
आजच्या व्याख्यानाची सुरुवात झाली तेव्हा आपण सर्वजण अगदी मनमुराद हसलो, परंतु हसता हसताच आपल्याला आपल्या जीवनातील संस्कार आणि आईवडिलांचे महत्त्व पटवून देत असताना आपण हसता हसता कधी रडायला लागलो हे देखील आपल्या लक्षात आलं नाही. यावरून एकच लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये गुणांना महत्त्व आहे, परंतु त्या गुणांपेक्षाही आपल्यावर असणारे जे संस्कार आहेत त्या संस्कारांना निश्चितच जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांना देखील तितकंच महत्त्व आहे. आपल्या बुलंद अशा आवाजातून अंगावर शहारे आणताच आपल्याला आपल्या स्वतःची ओळख हंकाराजींनी करून दिलेली आहे. असे हे न भूतो न भविष्यती असे व्याख्यान देणारे वसंतराव हंकारे साहेब यांचे मी मनापासून अगदी मनापर्यंत आभार मानतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी यांचेही मी संस्थेतर्फे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या संस्थेच्या सेक्रेटरी मातोश्री नायकवाडी मॅडम, अध्यक्षा सौ शैलजा पोखरकर मॅडम, कार्याध्यक्ष श्रीजी नायकवाडी सर, सतीशजी नायकवाडी सर, संदीपजी नायकवाडी सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित मीनानाथजी पांडे, विजयजी पोखरकर, सुमनताई देशमुख, सोन्याबापू वागचौरे, ॲडव्होकेट के बी हंडे साहेब, प्रमोदजी मंडलिक साहेब, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजरही हजर होते, श्रीरंग कोटकर गुरुजी, विठ्ठलजी धुमाळ, भानुदासजी पोखरकर साहेब, डॉक्टर शिवाजी बंगाळ साहेब, अमित भांगरे साहेब, त्याचबरोबर तिटमे साहेब या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर अगस्ती परिवारातून सेवानिवृत्त झालेले, त्याचबरोबर आज सेवेत असणारे आजी माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याचबरोबर ज्यांचा नामोल्लेख झालेला नाही असे ज्ञात अज्ञात या कार्यक्रमास उपस्थित सर्वच मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विद्यार्थ्यांचे पालक यांचेही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी सुंदर असा मंडप टाकलेला आहे, त्याचबरोबर सुसज्ज अशी साऊंड व्यवस्था ज्यांनी दिलेली आहे असे सुधीरजी घोलप आणि चंद्रकांतजी घोलप यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर सुंदर अशी फोटोग्राफी ज्यांनी केलेली आहे असे मंडलिक फोटोग्राफर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात शेवटी अगस्ती विद्यालयाचे विद्यार्थी यांनी अगदी शांतपणे व्याख्यान ऐकून घेतलेत, त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचं व्याख्यान ज्यांनी ऑनलाईन यूट्यूबला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचेही मनपूर्वक आभार मानून मी आभाराचा कार्यक्रम इथे संपवतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तुपन गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, असं पसायदान सादर करीत आहेत सन्माननीय गीतकार तथा प्राध्यापक माननीय श्री मंगेशजी खांबेकर सर. मुलांनी जागेवरच बसायचं. आवाज कोणाचा येणार नाही. मुलं आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो,
जे वांचील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेझे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी बजिजो आदि फुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होआवी इथ मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ एने वरे ज्ञान दे